काकी, मी तुला आधीच वॉर्न करतोय. तू ह्या सगळ्यात पुढाकार घेतोय, सगळं कोऑर्डिनेट करतोयस, पण हा प्रॉपर्टीचा मामला आहे. इथे भांडणं होणार. तो सत्यजित काका एक तर तिरक्या डोक्याचा आहे. वाटण्या म्हटलं की तू काही करून भांडणं उकरणार. कसले वाटणे भांडणं? वाटण्या भांडणं म्हटलं की आमचे सर घाबरले. नाही नाही नाही, आता घाबरायचं नाही. आपलं ठरलंय ना एकत्र राहायचं. वाटलं तर रस्त्यावर राहायचं, पण एकत्र राहायचं. दॅट्स द स्पिरिट. हा चला येतो. सकाळी सकाळी जोडीनं कुठं चाललंय दोघं? अहो काही नाही, ते आजींना हॉस्पिटलमध्ये ब्रेकफास्ट द्यायचा होता ना. मग आता हॉस्पिटलमध्ये जातोच आहे, तर म्हटलं टेस्ट करून टाकावी ती. कसली रे टेस्ट? अहो तेच ते, आम्ही प्रेग्नंट आहे ना. दोघं प्रेग्नंट आहे? अहो गोंधळ, तुम्ही असं बोलला की गोंधळ होतो एकदम. ते म्हणजे ते प्रेग्नंट आहे का नाही याची टेस्ट करायची ना. बरं ऐक ऐक, कन्फर्म झालं की लगेच मिठाई घेऊन ये काहीतरी, नाहीतर तिथे गोंधळशील. काय भारी माणसं आहेत, नाही किती इनोसंट आहेत या. हे बघाल का, आपण ते US च्या मुलाचं स्थळ फायनल करूया. मी मोठे बाबांशी बोलले, त्यांनी मला गो हेड सांगितलं. उमा, अगं तू त्या ईशाच्या लग्नाची एवढी का घाई? मला कळतंय मी काय करते ते, आणि या घरात माझं काहीतरी एक स्थान आहे आणि त्यानुसारच मी वागणार आहे. मग तुला आणि ईशाला कितीही वाईट वाटलं तरी माझा नाईलाज आहे. हो, आणि मी आता येतोच आहे ना. हो भेटू. ओके या बाय. काकी ऐक, प्रधान सरांचा फोन होता. 8 तारखेला त्यांना वेळ आहे आपलं ते मृत्यूपत्राचं वाचन करण्यासाठी. तर सगळ्यांना कळवायला लागेल. सगळे काय प्रॉपर्टीचे लचके तोडायला एका पायावर तयार असतील. कळव सगळ्यांना लगेच. ठीक आहे, आधी अजित दादाला फोन करून घेतो. अरे नको नको, आधी ज्यांना वाटण्यात इंटरेस्ट आहे ना त्यांना कळव. बर. हा दादा, रणजित बोलतोय. हा, ऍडव्होकेट प्रधान साहेबांचा फोन आला होता. 8 तारीख कन्फर्म झाली आहे मृत्यूपत्राचं वाचन करायला. हा हो, पत्ता लक्षात आहे ना? हा हा, तोच तोच तोच. या दोघंही या. मी कसं आहे विचारतोय. इतकी वर्ष कधी चौकशी नाही केली रे, आत्ताच कसं काय? बरं आहे ना? वाटण्या हा हॅलो. नाही आहे, मी आहे अजून. नाही मी काय करतो, माझं नाटक वगैरे ते सगळं तुम्हाला आल्यानंतर आपण वेगळं सविस्तर चर्चा करूयात आपण. हा, आता अजितदादाला पण फोन करायचा आहे. हा, ठेवतो फोन. आता अजितदादाला फोन करतो. त्याला काही इंटरेस्ट नसणार आहे या प्रॉपर्टीमध्ये. सगळ्यावरच त्याने पाणी सोडलंय ना, बायको मुलावरही. हा दादा, हा रणजित बोलतोय. हो झाला, गावाकडे फोन झाला. ते दोघंही येत आहेत. हो, प्रधान साहेबांचा फोन झाला. 8 तारीख कन्फर्म ठरलेली आहे. आणि मी काय तारीख कळल्यावर लगेच कट केला ना फोन? हो रे, 7 तारखेला येतो म्हणाला आणि बंद केला फोन. त्याचे असं अनप्रेडिक्टेबल वागणे आता प्रेडिक्टेबल व्हायला लागलंय. बरं ऐक, सगळ्यांना लगेच मेसेजेसही करून टाक. काय प्रूफ राहायला पाहिजे. लिगली चाललं ना आता सगळं. हो मॅडम, एकदा या वाटण्या सगळं ते प्रकरण सगळं संपलं ना, कोणाचं तोंडच बघायचं नाही आपण. हा, शांत राहा. आणि ओम्या, ऐक ना. काय रे? समजा या मृत्यूपत्रामध्ये माझ्या नावावर जर काही प्रॉपर्टी किंवा काही असेल ना, तर ते सगळं तुझंच आहे बरं का, माझं काही नाही. मग माझं ते तुझं. अरे काय खरं सांगू, मला एक कशातच इंटरेस्ट नाही. आणि जी लोक आपल्या घरात आली आहेत ना, त्यांच्यासाठी असं वाटतं की हे घर हातनं जायला नको. हाय इशू, कुठे आहेस तू? मी ओमच्या घरी पोहोचतेय जस्ट. काय झालं बोल. इशू, ही उमा काकू आहे ना, ही कम्प्लीट गेली आहे कामात ना आता. काय झालंय आता नवीन? अगं ती आत्ता इथे आली होती आणि तिने मला सांगितलं की मोठ्या बाबांनी तिला तुझ्यासाठी स्थळ बघायची परवानगी दिली म्हणून. मी तिला म्हटलं की तुला काय एवढी घाई आहे, तर मला म्हणाले की हे बघ तुमचं माझ्याबद्दलचं मत काही झालं तरी चालेल, आपले संबंध बिघडले तरी चालेल,
पण मी या घरामध्ये माझं एक स्थान आहे, तर मी हालचाली करणार काहीतरी. मोठे बाबा काय म्हणाले? आता मोठे बाबा काय नक्की म्हणाले हे मला नाही माहिती, पण त्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघायला परवानगी दिली ना तिला. हे होणारच होतं. माझा आणि मोठ्या बाबांचा करारच झालाय तसा. इशू काय ग तुमचं काय ग? करार 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 काय चाललंय ग? आई, तू हे सगळं मला का विचारतेस फोन करून? तू बोल ना तिथे. मी काय बोलणार तिला, आणि माझं कुठे ऐकून घेते? मला एक शब्द बोलू दिला नाही तिने. काय बोलू म्हणजे काय? तुला पटतंय का उमा काकूचं वागणं? आणि मला कसं पटेल इशू? मी तिला सांगितलं की मी तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण तिला ऐकायचंच नाहीये माझं. तिचं म्हणणं ओमच्या घरचे सगळे खोटे आहेत. आता याच्यावर मी काय समजावू तिला? ती नाही ऐकून घेते काही. आई, तुला आठवतंय का ग? म्हणजे लहानपणी ना तू मला एकदा एक स्केच पेनचा खूप महागडा सेट आणला होतास. तू बघून आदू पण रडायला लागली की तिला तसाच्या तसा स्केच पेनचा सेट हवाय. मग मी माझ्याकडचा सेट तिला देऊन टाकला आणि तुला खोटंच सांगितलं की तो हरवला माझ्याकडून म्हणून. एवढा महागातला सेट हरवला म्हणून तू आधी खूप चिडलीस माझ्यावर, खूप रागवलीस मला. पण मी आदूसाठी हे केलंय हे जेव्हा तुला कळलं ना, तेव्हा तू मला परत जवळ घेतलं होतंस प्रेमाने. हे आठवतंय ना तुला? म्हणजे आता हे लक्षात ठेवशील ना यापुढे? इशू, ए बाळा, काय झालंय? काय केलंयस? आई, इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. मी तुला नंतर फोन करते, जरा व्यवस्थित रेंज मध्ये जाऊन फोन करते. हा, बाय. हॅलो इशू, ठेवला. काय म्हणत होती? बस आली नाही का अजून? बस स्टॉपवर बसल्यासारखं वाटतंय. काय ग, दमलीस का? काय करतोस? माझं सोड ग, तुझं सांग. लो वाटतंय का? उमा काकू, अरे बाबा, का आणखीन 10 स्थळ आणलेत वाटतं तिने. हे तुझं स्वयंवर वगैरे करायचं नाहीये ना तिला? मी तारीख नाही ना ठरवली. ईशा का स्वयंवर हे कुठल्या चॅनलला दाखवणार आहे? गप रे. कधी काय फालतू विनोद करतोस तू? माझे सगळे विनोद तुला फालतूच वाटतात यार. हो, कारण तसेच असतात ते. आपल्याला वाटतंय ना त्यापेक्षा खूप सिरियसली घेतलंय त्यांनी हे सगळं. आणि आता मला वाटतंय की एखादा मुलगा तिने आणलाच ना, तर मला किमान तोंड दाखवायला तरी जाऊन यावं लागेल तिथे. काही काय? अरे याला काहीच अर्थ नाहीये. ही काय बळजबरी आहे? ए ईशा, आपण आपल्या पत्रिका दाखवूया का ग? हो, हे तू बोलतोस? सॉरी यार. बघ ना, हे म्हणजे ना ते असं झालं, एकच बोर्ड लागलाय आपल्या आयुष्यात. रस्ता बंद आहे, काम चालू आहे. काय वर्णन आहे? काय तर म्हणे, रस्ता बंद काम चालू. हो, आपल्या मनासारखं काहीच घडत नाहीये ना. एक तू तुझ्या घरच्यांना सगळं खरं सांगणार होतेस. मी सांगणार होते त्यांना सगळं खरं, पण नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हायच्या आधीच जर का मी त्यांना हे सगळं सांगितलं तर गोंधळ किती वाढेल. ओ, मला तुझ्या घरच्यांना भेटायला हवंय लगेचच. त्याची संधी तुला लवकरच मिळत आहे. 8 तारखेला सगळे भाऊ एकत्र येत आहेत ना. मृत्यूपत्राचं वाचन आहे आणि दस्तूर खुद्द आमचे बाबासाहेब तर 7 तारखेला येत आहेत. त्या भेट त्याला. मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा फारच कॉम्प्लिकेटेड होत चालल्यात गोष्टी. काय पर्याय काय आहे? वाईटात वाईट काय होईल? मला माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न करावं लागेल. 1 मिनिट, हे असं आपण काही करणार नाही होता. नाही, हे असं झालं ना तर ते दार आपल्यासाठी कायमचं बंद होईल.
आपण त्यांचा विश्वासघात केला असं त्यांना वाटलं ना तर त्या फिलिंग मधनं ते कधीच बाहेर पडणार नाही. हो आणि आपण खोटं बोललो पण चांगल्याच हेतूसाठी ना. अजिबात नाही, मला ते नकोय. आज चलतोस 2 मिनिट. आता आपण काय बोलत होतो, तू रोमॅन्टिक काय होतेस? आजच नाही आत काही नाही, जे काय ते बाहेरच. बाहेरच. ओके काय हो? आता इथेच. ए अगं मी असं नाही, मी नाही, बस. काय होतंय तुला? बस. ईशा अगं ईशा कंट्रोल युअर सेल्फ. ईशा डोळे बंद कर. ईशा अगं काय कर ना. अगं कोण काय येईल बघ. डोळे बंद कर. बघा ईशा, ईशा मला एम्बॅरेस करू नकोस. माझी समाजात चांगली प्रतिष्ठा आहे, एक चांगला वकील म्हणून लोक मला ओळखतात. आई आई ए हे काय? डायरी आहे तुझ्यासाठी. आता ह्या डायरीत तुला वाटेल तेव्हा तुला वाटेल ते लिही. एक नंबर चिकट मावशी असा तू, तुझा हट्टीपणा सोडणार नाहीस. ते तर आहे. मस्त जेवण झाल्यानंतर सुपारीची मजा काही आऊर आहे. आणि इकडे माझ्या तुमच्यासाठी आणली आहे घ्या. ए मला पण दे ना काका. देणार नाही. का? जीभ जड होते. अभिनेत्री आहेस तू, स्पष्ट बोलता आलं बाहेर. राईट राईट राईट. या घरातले सगळेच पुरुष माच करायला लागलेत ना. सॉरी 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 सॉरी. हर वाचा वाचा बोलायला लागली हो. नाही तर काय, काका उद्या गुढीपाडवाय, आपला काय प्लॅन आहे? तू खरंच महत्वाचं बोलतीयस. हा बोल बोल बोल, काय प्लॅन आहे? हा तर माझ्या डोक्यात असं आहे की आपण उद्या सकाळी भराभरा आंघोळी करून घेऊ, मस्त नटू थटू आणि गुढी उभारू आणि सगळ्यांना सरप्राईज देऊ. ह्याच्यातलं कोणालाही काही सांगायचं नाही. ईशाताईला पण बोलवून घेऊ, ओम दादाला सरप्राईज. हो रे हो. म्हणजे गेल्या कित्येक वर्षात या घरामध्ये मी गुढी उभारलेली पाहिलेली नाही. यांचं ऑइलिंग सुरू झालं यार आता. नाहीतर काय, ते मागचं सगळं मरू द्या हो. आपण सगळे मिळून गुढी उभी करू. सगळं सगळं धूमधाम से करेंगे. आपण दिवाळी नाही का साजरी केली मस्त मजेत. अरे काय कल्ला केला होता आपण घरामध्ये सगळ्यांनी जमून आकाशकंदील केला होता. आठवतंय तुला? आठवतंय? वाव, मग आपण गुढी पण घरीच बनवू. हे पावशेर, गुढी घरीच बनवतात. गुढी कधी बाजारातून विकत नाही आणत. आणतात. बाजारात गुढी विकत मिळते. तुला काही माहित नाही तर कशाला बोलतो? मी तरी माझ्या आयुष्यामध्ये बाजारामध्ये तयार गुढी कधीच बघितलेली नाहीये. मग तू बाजार पुरेसा फिरला नाहीस आणि तू गुढीचं काय घेऊन बसलास? दिवाळीत तयार किल्ले मिळतात. अरे कुठलीही गोष्ट आपण जर स्वतःच्या हाताने बनवली ना तर ती खूप देखणी दिसते आणि त्याला खूप महत्व येतं. आता मी तुम्हाला गुढीपाडव्याचं महत्व समजून सांगतो. गुढीपाडवा कामत आजोबा, तुम्ही लिहून काढा, मी नंतर वाचते. आता या क्षणाला उद्या काय काय लागणार आहे तेवढं फक्त सांगा, मी सगळं मॅनेज करेन. कोण? तू मॅनेज करणार? हे उगाच पर्सनल होतं ना प्रत्येक वेळेस. एक मिनिट, तू शांत राहा. कामात असं तुमचं वय काय, तुम्ही हिच्या वयासारखे का वागताय? जरा शांत राहा ना. हे बघा, रेशमाचं कापड घरामध्ये आहे, काठी आहे, बाकीच्या वस्तू तेवढ्या आपल्याला जमवाव्या लागतील बस. माझ्याकडे तांब्या आहे, तो मी घेऊन येईल. पण माझ्याकडे काहीच नाहीये. काय कसलं कॉन्ट्रीब्युशन चाललंय? अरे उद्या आपण सगळे नाही, म्हणजे उद्या नाही, आज मी मगाशी रिक्षाने येत होतो ना, तेव्हा त्याने मीटर प्रमाणे पैसे घेतले ना, म्हणून असा सोडला ना त्याला मी. हा, मग आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून त्याला पैसे देऊन टाकले. हो, म्हणजे माझ्याकडे 100 रुपये होते, तुझ्याकडे 17 रुपये होते. आणि हे 50 पैसे यांनी दिले. बरोबर, याच्याकडे चिल्लर असतेच काय. हा, आणि मग रिक्षावाल्याला आपण सांगितलं की बाय बाय बाय. आणि परत असं कोणाला डायरी लिहायला घेतली आहे आणि सगळं ट्रॅजिकच सुचतंय. माझ्या आयुष्यात आनंदी असं काही घडलंच नाहीये का? घडलं येऊ का? आनंदी घडलं. या सरजी या. सरजी काय बोलवते मला? म्हणजे काय, आता तुम्हाला सरजी नाही म्हणणार तर काय म्हणणार? क्लासमध्ये काय म्हणतात मुलं तुम्हाला? ते सरच बोलतात, पण ते सरजी कानाला नको वाटतं. बसू का? बसा की राव. ओम भाऊ, ओम भाऊ, एक विचारू का? बोला की. उद्या आपण सगळ्यांनी मिळून बाहेर जेवायला जायचं का? का? उद्या आपण सगळ्यांनी मिळून बाहेर जेवायला जायचं का?
अहो ते धनाची ट्रॅजेडी आहे ना. काय? हा म्हणजे ते त्रास होतो ना तब्येतीला. हा हा. अरे हो, काय काय म्हणाले डॉक्टर? हा नाही ते अजून रिपोर्ट आणायला वेळच झाला नाही ना. अहो आजींसाठी हॉस्पिटलमध्ये जायचं, क्लास, काय वेळच झाला नाही. काय भुक्कड लोक आहात तुम्ही? अरे इतकी महत्वाची बातमी ऐकायला तुमचे कान तरसत कसे नाहीत? मी उद्या जाऊन रिपोर्ट घेऊन येतो. नाही नाही त्याची काही काळजी करू नका. मी जाणार आहे, नक्की जाणार आहे. पण तेच विचारायला आलो होतो की उद्या बाहेर जेवायला जाऊ का? कारण उद्या सण आहे ना. हो, कसला? पाडवा. उद्या? हा, गुढी पाडवा. काय? हो का? बरं बरं. मग नाही म्हणून मी विचार काय करत होतो की सणासुदीला गोड खायचं असतं ना, आणि धनाची तब्येत बरी नाही तर आपण सगळ्यांनी मिळून मग हॉटेलमध्ये वगैरे जाऊया का असं विचार करत होतो. अच्छा, म्हणजे धनाची तब्येत बरी नाही, तिला जेवण करता येणार नाही, म्हणून आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खर्च करायचा. नाही नको असेल तर मग मी मधुला सांगू शकतो काहीतरी. ठीक आहे रे, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे बायको बद्दल एवढं प्रेम उतू जात आहे ना. अरे आमच्या लक्षात चांगलंय चांगलंय. अरे जाऊ की. अच्छा अच्छा. हा म्हणजे तुम्ही पोरं ते क्लासमध्ये म्हणतात तसं विकेट घेतली माझी. मी बघून ठेवलं तुम्ही कायम माझी विकेट घेता. वा, मग जाऊया सगळे आपण. आणि मला एक काय डोक्यात येतं, आपण काय करूया, आपण उद्या गुढी उभारूया. काय झालं? तुझी जाम कॉमेडी आहे ना. म्हणजे माझ्या ट्रॅजिक आयुष्यात तुझी जाम कॉमेडी आणता. काय भाऊ, तर मला काय वाटतं आपण उभारूया का उद्या गुढी? डन. पण ओम भाऊ, आपण कोणालाही सांगायचं नाही, सरप्राईज द्यायचं. बेस्ट आयडिया आहे. दिवाळीला कसं आम्ही ते लाइटिंग वगैरे करून तुम्हाला सरप्राईज दिलं होतं ना, तसं आपण गुढी उभा राहून सगळ्यांना एकदम सरप्राईज देऊन टाकू. मजा. डन. बरं हा, ते त्याच्यासाठी काय मटेरियल लागतं ते मला सांगून ठेवा, म्हणजे आधीच आणून ठेवतो. काय ओम भाऊ, तुम्ही मटेरियल काय बोलताय? पूजेचं साहित्य बोलतात. हो, अच्छा हो का? नाही, इतक्या वर्षात कधी गुढी उभारली नाही, काही सण साजरे केले नाही, त्यामुळे कळलं नाही. सॉरी. तर पूजेचं साहित्य काय काय लागतं ते सांगून ठेवा. काही काळजी करू नका. धनानं मला सांगितलेलं मी सगळी लिस्ट बनवली. मी उद्या सकाळी सगळं जाऊन घेऊन येतो. मस्त साजरा करूया. फक्त कोणालाही सांगायचं नाही, सगळ्यांना सरप्राईज. गुढी पाडवा. बरोबर, गुढी पाडवा. अरे वा, घडलं की डायरीमध्ये काहीतरी लिहिण्यासारखं आनंदी. तर उद्या आमच्याकडे खूप वर्षानंतर गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. हायला कोण आलाय बघा. हॅलो. अरे वा, वा, अगदी सही दिसतेस. आता काय? हा, आता का काढला अंगठा बाहेर? हा, अरे खरंच का मस्करी करताय माझी? वाईट दिसतंय? ईशाताई तुला चांगलं माहितीये, तू चांगली दिसतेस, उगाचच काहीतरी विचारायचं म्हणून. ए बर चला, आता सगळे आलेले आहेत ऑलमोस्ट ना. सगळे काय? ओमचे बाबा कुठे आहेत? दादा कसा येईल आता? मी दत्ताराम भाऊंबद्दल बोलतेय. ओ हो दत्ताराम. नाही, ते कामशेतून निघाले असतील. त्यांना फोन करत होतो पण सारखा स्विच ऑफ लागत होता. शी बाबा, पण ते आले पाहिजे आता पटकन. अगं येणार आहे ते, तू काळजी करू नकोस. बरं ऐक ना, प्लॅन असा आहे, आपण गुढी मिरवत आणायचे, म्हणजे रंजिता का आणेल ऑब्व्हियसली. ओके. तर ते झाल्यानंतर तू ओम दादाला बाहेर घेऊन यायचंस. त्याला माहिती नाहीये? नाही, सरप्राईज आहे त्याला. आणि हा, तो बाहेर आला ना की मी जाऊन म्युझिक लावेन. ठीक आहे, डन. चला. गणपती बाप्पा मोरया. अरे रणजित, आज सण कुठला आहे? अहो, आज बाळ मधू, आज सण कुठला आहे? काय म्हणतात बा, इयत्ता दुसरीत असताना आम्ही हे खेळ खेळायचो, त्यामुळे प्लीज माझ्यावर ट्राय करू नका हे सगळं. तू मोठी झालीस वाटतं. मला तर वाटतच नाही त्याचं. आज सण कुठला आहे सांग. मी सांगणार नाही, आणि तुम्हाला सण जर हवा असेल ना तर 2014 आहे. सण नाही, नाही, मला विचारू नका. सण विचारतोय मी. ऐका ना प्लीज. आजोबा ऐका ना. नाही, एक मिनिट, तुम्ही लहान आहात का? आणि तुम्ही मुळात असं का वागताय माझ्याशी मी सकाळपासून? तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू. ओम दादा, चला ना लवकर, गुरुजी येतीलच आता. या पूजेला गुरुजी कशाला बोलवलेत? ही पूजा घरच्या घरी करायची असते ना. ओम दादा, काय हे? जयेश म्हणत होतीस ना चांगलं, आता पुन्हा कुठे आलीस गुरुजींवर? तू जयेश म्हटलेला आवडतं मला.
ओम दादा इतक्या वर्षांची सवय अशी जाते का एकदम? ओम दादा इतक्या वर्षांची सवय अशी जाते का एकदम? डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातलं बोलायला लागले तू आजची बाई. बरं मला सांग ते ह्याचं काय गुढीचं सेट आहे ना सगळं? म्हणजे अगं म्हणजे गुढी सजवली आहे ना, नाहीतर जे डायरेक्ट बांबू घेऊन यायचा फक्त. नाही 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 सगळी मस्त सजवली आहे त्यांनी. मला एक गोष्ट सांग, आता ना मधू आली होती साडी नेसून आणि मला म्हणाली ती की मी बोलवल्याशिवाय बाहेर येऊ नका. तिला आपल्या सरप्राईजचं कळलं नाहीये ना? नाही मग ती असं का म्हणाली? ओम दादा लवकर बाहेर ये. ओम दादा लवकर ये ना. हे काय पैठणीची जाहिरात?